नमस्कार, मी जित काकडे. गेल्या आपण 8-9 दिवसापासून पाहत आलेलो आहे, की कॉकरोच जनता पार्टी याच्यानंतर एक दुसरा व्हिडिओ खूप ट्रेंडिंगमध्ये आलेला आहे. तो मध्ये आहे मेलोडी चॉकलेट. आता मेलोडी चॉकलेट हे तर तुम्हाला Instagram, Facebook किंवा YouTube ह्या गोष्टीवर तर बघायला भेटूनच जाईल. कारण सध्या हाच ट्रेंडिंगमध्ये चाललेला आहे. आता सगळेच मेलोडी चॉकलेटचा थोडा इतिहास सांगत आहे, मी पण तुम्हाला थोडाफार सांगतो. मेलोडी चॉकलेट ही 1983 मध्ये बाजारामध्ये आली आणि मेलोडी ही इतकी चॉकलेटी क्यों है, मेलोडी खाओ और खुद जान जाओ या प्रसिद्ध जाहिरातीमुळे ती घराघरामध्ये पोहोचली. आता ह्या चॉकलेटनं एक नवीन पराक्रम केलेला आहे. आता ती फक्त आपल्या भारतातच नाही तर विदेशामध्ये पण एवढीच फेमस झाली आहे. त्याचं कारण आहे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी. Prime Minister Modi brought us a gift, a very, very good toffee. Melody. नुकतेच आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इटलीच्या दौऱ्यावर असताना इटलीचे पंतप्रधान श्री जॉर्जिया मेलोनी यांना ही टॉफी गिफ्ट देण्यात आली आणि नंतर काय मग त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर एवढा व्हायरल झाला. मग काय विपक्ष आणि जनता एवढा राग पेटला यांच्यामध्ये की देशामध्ये आर्थिक संकट चालू आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्ही विदेशामध्ये जाऊन चॉकलेट खातात किंवा तुम्ही टॉफी गिफ्ट करतात असेल त्यांची पर्सनल चॉईस असेल, पण देशामध्ये डिझेल, गॅस, सोनं, चांदी, खाण्यापिण्याच्या वस्तू एवढ्या महाग झाल्या आहेत की लोकांना याचा खूप त्रास होत आहे. पण त्याचं जर तुम्ही जाऊन विदेशामध्ये चॉकलेट खात असेल किंवा कोणाला गिफ्ट देत असेल, लोकांना याचा पण राग येऊ शकतो. आणि आपल्या देशामध्ये आर्थिक संकट आपण चालवतोय, आपण बघतोय की कोणत्याही गोष्टीची किमती आपण कंट्रोल करू शकत नाही. या सगळ्या गोष्टी जे आहे खूप महाग झाल्यात. पगार महिन्याच्या आधी संपून चालला. तुमच्यासारख्या माझ्यासारख्या लोकांची जी सेव्हिंग आहे ती संपू राहील. त्याच्यानंतर आपला पगार 25,000 आणि खर्च 35,000. आता लोक सध्या ह्या गोष्टीमध्ये तुम्हाला प्रश्न विचारू लागले. त्यानंतर तुम्ही देश फिरत आहे आणि मग आपण काय म्हणतो, काय मेलोडी खाओ और सब भूल जाओ. ना पेट्रोल, ना डिझेल, ना गॅस हे सगळ्या गोष्टीचे शॉर्टेज चालू आहे. पण आपण काय म्हणतो, काय मेलोडी खाओ और सब भूल जाओ. त्याच्यामध्ये आपल्या दुसऱ्या एक सध्या देशामध्ये एक संकट चालू आहे, ते आहे म्हणजे आपले नीट पेपर सध्या लीक झालेला आहे. त्याच्यामध्ये विद्यार्थी ओरडत आहे की आम्हाला न्याय हवा, पेपर लीक थांबवा, आरोपीला शिक्षा द्या, शिक्षा मंत्री राजीनामा द्या. त्यानंतर ना देशामध्ये तुम्हाला खरं बोलू द्यायचं आहे आणि ह्या विद्यार्थ्याला नेमकी ऐकणार तरी कोण. पण आपण काय करणार, मेलोडी खाओ और सब भूल जाओ. आपल्या देशामध्ये एक आर्थिक संकट दुसरं पण आहे, ते आहे म्हणजे आपला सगळ्यात मोठा जो आधारस्तंभ मानला जातो तो म्हणजे आपला गोदी मीडिया हा मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला माहिती कायच काम करतो. पण सध्या आपल्या देशामध्ये कुठे प्रोटेस्ट चालू आहे, मुलाचे पेपर लीक होत आहे, गॅस, पेट्रोल, डिझेल हे मिळत नाहीये आणि आपल्या याच्यामध्ये देशामध्ये रोजगार नाहीये, पेपर लीक तर होतच आहे, देशात महागाई आहे, फूड सेफ्टी नाहीये. त्याच्यामध्ये तुम्हाला वाढत्या पेट्रोल डिझेलचे रेट, शिक्षा, शाळा, सरकारी शाळा तर बंदच होत आहे, महिला संरक्षण नाही, त्याच्यानंतर सरकारी दवाखान्यात त्यांची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे कशी आहे. याच्यावर मीडिया एक शब्दही तुम्हाला बोलणार नाही. पण तुम्हाला सांगत काय, मोदीचे इंस्टावर फॉलोअर किती आहे, मोदीची छाती किती इंचाची आहे आणि त्यानंतर मोदी कोणते चॉकलेट खाते, तुम्ही पॉकेट वापरता का नाही. मेलोडी इतनी चॉकलेटी क्यों है? साल 19 लाख टन टॉफियां खाई जाती है। 19 लाख टन। एक पैकेट मेलोडी की कीमत तुम क्या जानो राहुल बाबू। मेलोडी इतनी चॉकलेटी क्यों है? मेलोडी ऑनलाइन मिलनी इस समय मुश्किल हो गई है कि जो मेलोडी टॉफी इतनी चॉकलेटी थी, विपक्ष के लिए वो मेलोडी इतनी तीखी कैसे हो गई? आंबा तुम्ही चोकून खाता की कापून खाता, या अशा गोष्टी मीडिया करताय. त्याच्यानंतर आपण आता बघितलंच आहे की नॉर्वेचा हा देश प्रेस फ्रीडम मध्ये नंबर 1 ला आहे. त्याच्यामध्ये आपला देश आहे जो 157 नंबरला आहे. आणि आपल्या देशातली जी मीडिया आहे ती दुसऱ्याला शिकवते की तुम्ही मीडिया कशी म्हणजे चालवली पाहिजे, तुम्ही प्रश्न कसे विचारले पाहिजे. आपल्या बाजूचा देश जो आहे पाकिस्तान, तो आहे 153 नंबरला मीडियामध्ये आणि दुसरा आपला बाजू देश बांगलादेश हा आहे 152 नंबरला. आणि आता सध्या नीटचा पेपर एवढा मोठा प्रोटेस्ट चालू आहे देशामध्ये, तर तुम्ही त्यावर एक डिबेट करू शकत नाही ना, कोणाला तुम्ही प्रश्न विचारू शकत नाही. पण तुम्ही सांगताय मेलोनीचं वय काय, मोदीचं वय काय. अरे ठीक आहे, आता साहजिक आहे तुम्हाला काय लग्न लावायचं, पण आपण काय सांगू शकत नाही. आता काय म्हणतो तुम्ही, गोदी मीडिया आहे. त्यानंतर तुम्ही झालमुडी सांगतात.
झालमुडीमध्ये काय टाकलं जातं, तुम्ही लिंबू कसं टाकायचं, पिळून टाकायचं, आणि त्यानंतर तुम्ही आता काही बोललंच नाही पाहिजे गोदी मीडिया मला, तुम्हाला आम्हाला पण राग येईल त्या गोष्टीचा. आणि दुसरी गोष्ट, आपले आता जे लोक दुसरी प्रोटेस्ट हे करताय जंगल जाळू नये म्हणून, आदिवासी सध्या चितेवर झोपलेला आहे, त्याच्यावर तुम्हाला काही डिबेट करायचे नाहीये. काऊन? कारण आपण गोदी मीडिया आहे, गोदी मीडियाला दुसरं काही नाही. पण आम्ही दुसऱ्या देशाला पत्रकारिता शिकवण्यामध्ये एक नंबर आहे. ह्या आठवड्यात मोदी 2 दिवसासाठी अधिकृत दौऱ्यावर ऑस्लो येथे गेले होते, म्हणजे नॉर्वेमध्ये. नॉर्वेचे पंतप्रधान जोनास स्टोर यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रकारामध्ये परिषदेनंतर, समजा त्यांची परिषद होती, त्या परिषदेनंतर ते निघून चालले असताना तिथले पत्रकारिता हेलेली हिने त्यांना एक प्रश्न विचारला की तुम्ही सगळ्यात जास्त देशामध्ये जी फ्रीडम प्रेस आहे त्याच्यातून तुम्ही प्रश्न का बरं घेत नाही. तर याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीने एक शब्दही न बोलता ते तिथून चालले गेले. Prime Minister Modi, why don't you take some questions from the freest press in the world? तर त्यानंतर देशामध्ये अशी दुसरी का म्हणजे हे प्रश्न विचारणं चालू झाले. इकडे गोदी मीडियाला असा राग आला की प्रश्न मोदीला विचारला पण गोदी मीडिया त्याचं उत्तर द्यायला. पत्रकारिता में हमेशा कहते हैं सत्यमेव जयते और इसे पत्रकारिता के लिए सबसे जरूरी माना जाता है, लेकिन नॉर्वे की एक युवा पत्रकार ने इसी सत्य की धज्जियां उड़ाने की कोशिश की. आणि त्याच्यामध्ये जे आपले अंधभक्त आहे, तर हेलेली ही जी पत्रकार आहे तिला आपले जे लोक आहे ते तिला शिव्या देऊ लागले, त्यानंतर तिचा रेट विचारू लागले, त्यानंतर तिला असं सांगते की काँग्रेस कोणीला कोणीतरी फंड केलेला आहे, त्यानंतर इंटरनॅशनल कोणतरी फंड करताय की जे पंतप्रधान नरेंद्र मोदीचे यांचा जे बदनामी करावं. त्यानंतर तुम्ही जर एक प्रश्नही तुम्ही विचारू शकत नाही की तुम्ही त्याचे उत्तर देऊ शकत नाही, हा तर गुन्हा झाला का, असं तुम्हाला काही विचारणार. तर किंवा तुम्हाला वाटतंय की हेलेली ही एक पत्रकार आहे, तिने जर एक प्रश्न विचारला आहे तर प्रश्न उत्तर देणे की तुमचं काम आहे, कारण तुम्ही देशाच्या एवढ्या मोठ्या अहद्यावर बसलेले पंतप्रधान, तर ते तुम्हाला प्रश्न देणं साहजिकच आहे. पण त्यानंतर नरेंद्र मोदी इटलीला गेले आणि इटलीला मग मेलोडीच्या मागांचे काय भयान उजळ आले हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. आणि आता सगळे जी गोदी मीडिया आहे आपली, अंजना ओम कश्यप हे सध्या सांगत आहे की भारतामध्ये किती ट्रॉफी खाल्ल्या जातात, किती ट्रॉफी निर्यात होत्या, देशात किती जातात, विदेशात किती जातात, त्यानंतर त्या कधी चालू झाली होती, तिची मार्केटिंग स्ट्रॅटेजी काय. आता तुम्ही गोदी मीडिया आहे त्या तुम्ही इथे कंपनीचं प्रोडक्ट कोणतं चालवत आहे. त्यानंतर आपल्या भारत देशामध्ये मणिपूर हा सगळ्यात जास्त उचललेला मुद्दा आहे. मणिपूर सध्या मी जळत आहे, मणिपूरला कोणी सपोर्ट करत नाहीये, पंतप्रधान नरेंद्र मोदी तिला जात नाहीये. ज्या टायमाला तुमचं इलेक्शन असतं त्या टायमाला तुम्ही बरोबर ठेप्यामध्ये जाऊन तुम्ही इलेक्शनच्या टायमाला मनी मध्ये मनी आहे, मणिपूर में मनी आहे एवढं तुम्ही सांगू शकता का, कारण तुम्हाला त्या टायमाला इलेक्शन घ्यायचं किंवा वोट पाहिजे असं. पण सध्याच्या कंडिशनला आता मी तुम्हाला एक दुसरी गोष्ट दाखवतो. हमारे ऑनरेबल प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया, आपको पता है जो आज हुआ है मणिपुर में, आपको पता है कि जो आज हुआ है मणिपुर में, आप बोलते हो कि पीस है, आप बोलते हो कि शांति है, बट व्हाट इज, वेयर इज दैट पीस? ये जो 2 बच्चे जो आज मरे हुए हैं अपनी मम्मी के हाथों में, उनके घर में रॉकेट मिसाइल मारा गया था और वो भी इंडियन आर्मी कैंप से बस 1 किलोमीटर. आता लेटेस्टचं एक विधान आहे जे आपले सुंदर पिचाई जे गुगलचे सीईओ आहे ते सध्या मानता आहे. त्यांचं बयान आहे, मी तुम्हाला वाचून दाखवतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत देश ट्रम्प यांच्या हस्ते अमेरिकाला ओढीस ठेवला आहे आणि आता अमेरिकेच्या दृष्टीने भारत देश त्यांचा गुलाम देश आहे. अमेरिकन परराष्ट्र मंत्र्यांनी त्यांची झलक दाखवताना परवाच्या दिल्ली भेटीत त्यांना परस्पर भारत अमेरिकेकडून 500 अब्ज डॉलरचा माल खरेदी करेल असे जाहीर केलेले आहे. म्हणजे की डायरेक्ट बळजबरी असं सांगितलेलं आहे. त्यानंतर भारतासाठी लाजीरवाने आहे, मोदींनी भारताला अमेरिकेकडे गहाण ठेवले आहे. हे सुंदर पिचाई जे गुगलचे सीईओ सुंदर पिचाई ते सांगते, त्यांचे विधान आहे. जयपूरमध्ये एका पेट्रोल पंपावर जे आता एवढे माहिती तुम्हाला ऊन किती आहे, तेवढ्या उन्हामध्ये एक व्यक्ती थांबला आणि त्याला उन्हाच्या मध्ये असा का झटका आला तो जागीच मरण पावला. पण तरी आपल्या देशाची जी मीडिया आहे ती आता सध्या दाखवत नाही. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे पेट्रोल डिझेलसाठी एवढी हाणामारी महाग झालेली आहे. आता सध्या मी काही चालू असं पुढे कोणा ठिकाणी असं सांगता येत नाही. आणि त्यानंतर आपण जर सांगतो काय की मेलोडी खाओ और सब भूल जाओ,
त्याच्यानंतर मणिपूरमध्ये जर तुम्हाला माहिती आहे, मागं मी आता सांगितलं तुम्हाला की मणिपूर सध्या जवळ आहे. मणिपूरमध्ये जे 2 लहान मुलं होते ते त्यांच्या आईच्या हातामध्ये ते मृत व्यक्ती घेऊन ते चाललेले आहे. तरी पण त्यांना कोणी सांगत नाहीये, कोणाला थांबवत नाहीये. कारण सध्या तशी परिस्थिती त्यांची राहिली नाहीये की जेणेकरून ती जे दंगे आहे ते मणिपूरमध्ये थांबावं. म्हणजे ताकदच नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदीकडे काही लक्ष देत नाहीये. पण पापा दुसऱ्या देशाची वार बरोबर थांबतील अशी आशा आहे. आणि त्याच्यानंतर अँब्युलन्स जेव्हा त्यांचा काय म्हणते रोड शो असतो त्याच्यामध्ये दाखवतात की अँब्युलन्स चाललेले आहे, 2-2 अँब्युलन्स ते जागा देत आहेत. पण रिअल मध्ये जेव्हा त्यांचा रोड शो होता त्यामध्ये रिअल जी अँब्युलन्स होती ते जेव्हा थांबली होती तिला कोणी जागा दिलेली नाही का, ते फक्त दाखवण्यासाठी असते. आता तुम्हाला पण माहित असेल की सध्या ना गाझा आहे, त्यानंतर ना लेबनॉन, हे मणिपूर आहे. तुम्हाला हे व्हिडिओ मध्ये दिसत असेल. मणिपूर मध्ये सध्या एवढा म्हणजे म्हणता येईल दंग्यापेक्षा दंगे जास्त भडकलेले, पण कोणीच दाखवत नाहीये, ना मोदी मीडिया ना काही. असं जर आपल्याला चालत राहिलं तर आपला भारत देश एक दिवस तुटून जाईल. त्यासाठी आपण त्या गोष्टीला सपोर्ट करा. अशाच काही व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या नंतर परत भेट होईल नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. त्यासाठी जय हिंद, जय भारत.